पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघत आहे आणि आपण जागांचा जर विचार केला तर जवळपास 20 ते 25 हजार प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला यामध्ये बीपीएम पदामध्ये 12,000 ते 29,000 पर्यंत भेटते। आणि त्याचबरोबर डाकसेवक झालं एबीपीएम मध्ये झालं तर यामध्ये 10,000 ते 24,000 पर्यंत पगार भेटते। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक हे जे विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर मेन आपण याबद्दलच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये आपल्याला कोणकोणतं काम करावं लागते याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये पेपर नाही तर डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होते। डायरेक्ट आपल्या 10वीच्या पर्सेंटेजवर या भरतीमध्ये सिलेक्शन होते। पेपर आपल्याला द्यायला लागत नाही, ग्राउंड यामध्ये द्यायला लागत नाही, उंचीची यामध्ये काही अट नाही, तर डायरेक्ट आपलं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये होते। फक्त आपल्याला फॉर्म या ठिकाणी भरून टाकावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, हे भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना या ठिकाणी सरासरी किती पर्सेंटेज आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये पात्रता काय ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते तर 18 ते 40 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा राहते। आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीच्या साठी 18 ते 43 वर्षापर्यंत। आणि फीचा जर विचार केला आपण पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये तर यामध्ये जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहते आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। आणि महिला उमेदवार जर तुम्ही असाल कोणत्या कॅटेगरीच्या एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबीजी ओपन एसबीसी एससीबीसी कोणत्या कॅटेगरीचे असाल तर यामध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी जवळपास पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 6 लिस्टा आल्या होत्या आणि 6 लिस्टा लागल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो न्यू वॅकन्सी त्यांनी त्या ठिकाणी सोडली होती, ठीक आहे। आणि ह्या वर्षी जर आपण पाहिलं तर ह्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 6 लिस्टा या ठिकाणी कंप्लीट लागलेल्या आहे, एक लक्षात ठेवा। आणि 7वी लिस्ट लागणार आहे म्हणून तर याबद्दल जे विद्यार्थी मित्रांनो काहीही या ठिकाणी सांगता येत नाही, लक्षात ठेवा। कारण की 7वी जर लिस्ट लागायची असती तर आतापर्यंत लिस्ट लागली असती, 20 तारखेलाच लिस्ट लागली असती, पण या ठिकाणी लिस्ट लागली नाही। तर मुलांनी या ठिकाणी मला तर वाटते डॉक्युमेंटेशन पूर्ण मुलांनी या ठिकाणी केलं असेल। 209 विद्यार्थ्यांचं 6वी लिस्टमध्ये सिलेक्शन झालं होतं, तर 209 विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी डॉक्युमेंट केलं असेल, एक लक्षात ठेवा। त्यामुळे ही लिस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटू शकत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जागा या ठिकाणी त्यांनी पूर्ण भरलेल्या। आता नवीन वॅकन्सी जे विद्यार्थी मित्रांनो लवकरच या ठिकाणी सुटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जेव्हा सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती निघत असते हे दरवर्षी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी पाहायच्या मागच्या वर्षी म्हणा किंवा त्याच्या मागच्या वर्षी 2020 पासून तुम्ही पाहत आले असेल, 2022 पासून तुम्ही पाहत आले असेल, तर ही भरती नेहमी जे विद्यार्थी मित्रांनो मे महिन्यामध्ये निघाले, त्याचबरोबर जून महिन्यामध्ये निघाले, जुलै महिन्यामध्ये निघाले। तर कधी जर आपण पाहिलं तर याच्या अगोदर जेव्हा सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती ह्या 3 महिन्याच्या आसपासच आलेली आहे किंवा मे महिन्यामध्ये म्हणा, कधी कधी मे महिन्यामध्ये सुद्धा ही भरती आली, कधी कधी जून महिन्यामध्ये सुद्धा ही भरती आली, कधी कधी जुलैमध्ये सुद्धा आलेली आहे। आणि यावर्षी सुद्धा लवकरच ही भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधी निघणार आहे। कारण की आम्ही या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या की सर आम्ही फॉर्म भरताना चांगल्या डिव्हिजननी टाकलं, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त कट ऑफ जाते त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी फॉर्म भरला, आम्हाला जास्त पर्सेंटेज असून सुद्धा त्या ठिकाणी सिलेक्शन होऊन नाही आला। आणि त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर आमचं सिलेक्शन झालं होतं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये आणि नक्सल एरिया तो भेटला होता, त्यामुळे आम्ही ते जॉईनिंग या ठिकाणी केलं नाही। तर असे सुद्धा महिला उमेदवारांचे कमेंट होते की सर आमचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, सिलेक्शन सुद्धा झालं होतं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये, मी सुद्धा सांगितलं होतं की जॉईन करून घ्या, पण जॉईन नाही केलं, पण कारण की नक्सल एरिया असल्यामुळे। तर असे सुद्धा वारंवार त्या विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, कारण
की चांगलं डिव्हिजन आपल्याला पाहिजे, इकडलं आपल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या अंदरचं सेंटर पाहिजे, चांगलं डिव्हिजन आपल्याला पाहिजे, नक्सल एरियाने पाहिजे. तर असे काही विद्यार्थी या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थी आस लावून या ठिकाणी बसलेले आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची. तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची भरती या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा. आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचं आहे. तर आतापर्यंत पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची भरती निघाली असती, तर ते IT 2.0 अपडेट सॉफ्टवेअर अपडेट त्या ठिकाणी त्याचं काम चालू आहे, एक लक्षात ठेवा. तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी ज्या अजूनही या ठिकाणी निघाली नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर IT 2.0 सॉफ्टवेअर या ठिकाणी अपडेटचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि ते जेव्हा IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं जेव्हा काम चालू या ठिकाणी अपडेट होणार आहे, तर तेव्हा त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नवीन GDSना त्या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि त्याचबरोबर त्यानंतर रूल 3 ट्रान्सफर या ठिकाणी ओपन होणार आहे. आणि रूल 3 ट्रान्सफर ओपन झाल्यानंतर न्यू वॅकन्सी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होणार आहे. तर जवळपास रूल 3 ट्रान्सफर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी ऑगस्टच्या एंडिंगला या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. आणि सध्याच्या कंडिशनला IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम चालू आहे. तर ह्यामुळे जे सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम चालू असल्यामुळे तर जे डाक विभागामध्ये भरपूर अशा काही समस्या त्यांना फेस करावं लागत आहे. आपण जर समजा काही पार्सल जरी पाठवलं तर ते पार्सलला जायला जवळपास 10-10, 12-12 दिवस त्या ठिकाणी लागत आहे. तर एकदम धीमं ते सिस्टम या ठिकाणी काम करत आहे, एक लक्षात ठेवा. तर ते IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम त्या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर नवीन जी भरती आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची तर ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत आपल्याला पाहायला भेटणार. आपल्याला या ठिकाणी वाट पाहिजे, संयम आपल्याला ठेवायचा आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता आपल्या या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणकोणतं करावं लागणार ते पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखमध्ये सर्वात चांगलं जे पद आहे तर ते BPMचं, त्याला ब्रँच पोस्ट मास्टर म्हटलं जाते. पगार सुद्धा 12,000 ते 29,000 त्यामध्ये आहे. आणि यामध्ये जे काम आपल्याला करावं लागणार आहे ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे. डाक उत्पादन सेवाचं वितरण आपल्याला करावं लागणार आहे. रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान आपल्याला ठेवावं लागणार आहे. हे काही काम आपल्याला त्यामध्ये करावं लागणार आहे ह्या पदामध्ये. त्यानंतरचं जे पद असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे, हे सुद्धा शाही पोस्ट आहे. तर यामध्ये सुद्धा आपल्याला पगार 10,000 ते 24,000 भेटणार आहे. आणि त्याचबरोबर काम कोणतं करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे. डाक डिलिव्हरी आपल्याला करावं लागणार आहे. सरकारी सेवाचं घरी घरी जाऊन आपल्याला प्रचार करावा लागणार आहे, कारण की पोस्ट ऑफिसमध्ये भरपूर काही योजना राहते. तर त्याचा प्रचार प्रसार करणं हे काही काम यामध्ये तुम्हाला करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर डाकसेवकचं पद आहे. तर डाकसेवकमध्ये आपल्याला कोणतं काम करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, आपल्याला डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिस छटाईचं आपल्याला काम करावं लागणार आहे. हे काही काम आपल्याला जे डाकसेवकमध्ये करावं लागणार आहे. आणि डाकसेवकमध्ये जो पगार राहते तर 10,000 ते 24,000 आपल्याला यामध्ये पगार भेटते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, ज्यांचं सुद्धा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखच्या 2025च्या वॅकन्सीमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर आपल्याला या ठिकाणी टेन्शन नाही घ्यायचं आहे. तर न्यू वॅकन्सी या ठिकाणी निघत आहे आणि नवीन भरती निघाल्यानंतर मी सर्वांना या ठिकाणी गायडन्स या ठिकाणी करणार. आणि ह्या वर्षी सुद्धा आपल्या हातातून भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, एक लक्षात ठेवा. मी ज्या पण विद्यार्थ्यांना गायडन्स केलं तर भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखमध्ये झाला आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्या व्हिडिओचा संपतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.